चित्रपटसृष्टीमध्ये कोणाचा संसार मोडला तर कोणाचं लग्न आधीच विनसलं। या मराठी कलाकारांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला होता मोठा धक्का। नुकतंच अभिनेता पियुष रानडेने सुरुची आडारकर सोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली। आता पियुषच्या पहिल्या 2 लग्नाविषयी चर्चा सुरू झाली। पण फक्त पियुष नाही तर मराठीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आधी सरेआम प्रेमाची कबुली दिली, काहींनी तर लग्न पण केलं आणि त्यानंतर त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही, त्यांचं ब्रेकअप झालं। कोण आहेत ते कलाकार ज्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा गाजल्या होत्या? प्रेम, लग्न, ब्रेकअप आणि घटस्फोट या गोष्टी सगळ्या कलाकारांच्या आयुष्यात पाहायला मिळतात। एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले कलाकार काही काळात वेगळे होतात। नुकताच अभिनेता पियुष रानडे याने सुरुची सोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली। त्यापूर्वी त्याने अभिनेत्री शाल्मली टोळे आणि मयुरी वाघसोबत लग्न केलं होतं। पण हे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत आणि पियुषचा 2दा घटस्फोट झाला। सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसले तिचा मित्र आणि इव्हेंट मॅनेजर अंकित मगरे याच्यावर खूप प्रेम करायची। रुपालीने 2020 मध्ये अंकितसोबत नात्याची अधिकृत घोषणा केली होती। मात्र 3 वर्षानंतर दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला। अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांचं प्रेम एकेकाळी सर्वाधिक चर्चेचा विषय होतं, पण या दोघांचं नातं पुढे तुटलं। सुयशने आयुषीसोबत लग्न केलं तर अक्षयाने हार्दिकसोबत लग्नगाठ बांधली। प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर 2013 मध्ये अमेय गोसावीसोबत लग्नगाठ तिने बांधली होती, पण काही वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला। अभिनेत्री रेशम टिपणीस 20 वर्षांची असताना संजीव शेठशी तिने लग्न केलं। 11 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर 2004 मध्ये दोघे वेगळे झाले। रेशम सध्या बॉयफ्रेंड संदेश कीर्तिकर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे। सगळ्यांची लाडकी जोडी होणार असून मी या घरची मालिकेतून एकत्र आलेले तेजस्वी प्रधान आणि शशांक केतकर दोघांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली, पण हे लग्न वर्षभरही टिकलं नाही। 2015 मध्ये हे जोडपं वेगळं झालं। त्यानंतर शशांकने 2017 मध्ये प्रियांका ढवळेशी लग्न केलं, तर तेजस्वी अद्याप अविवाहित आहे। लोकप्रिय मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते। सर्वाधिक चर्चेचा विषय होता। अनिकेतवर शारीरिक छळ आणि हिंसाचाराचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहाने केला होता। अभिनेता स्वप्नील जोशीने 2005 मध्ये अपर्णाशी लग्न केलं होतं। लग्नाच्या 4 वर्षानंतर 2009 मध्ये ते विभक्त झाले। अभिनेता संग्राम समेळने 2016 मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केलं होतं। संग्राम आणि पल्लवीचा संसार फार काळ टिकला नाही, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला। अभिनेता दिग्दर्शक पुष्कर जोग याने एअरलाईन कर्मचारी जस्मिन ब्रह्मभट्ट सोबत लग्न केलं। डिसेंबर 2012 मध्ये रोमा अभ्यंकर सोबत त्याची एंगेजमेंट झाली होती। हे जोडपे 2013 मध्ये लग्नबंधनात अडकणार होतं, पण त्यांच्यात काहीतरी चूक झाली, त्यांचं लग्न झालंच नाही। स्नेहा खूप कमी वयाची असताना 19व्या वर्षी लग्नबंधनात अडकली होती। अभिनेता आविष्कार दारवेकर सह तिने लग्न केलं, मात्र ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली। त्यानंतर तिने 2015 साली अनुराग सोळंकी सोबत दुसरं लग्न केलं। अनुराग इंटिरियर डिझायनर होता, मात्र हे लग्न देखील 8 महिनेच टिकलं। सध्या दोघेही वेगळे राहत आहेत। दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे यांचं 17 मे 1997 साली सुनीता नावाच्या महिलेशी लग्न झालं होतं, मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही। त्यानंतर नागराज मंजुळे यांनी गार्गी कुलकर्णी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली। ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला जोग यांनी त्यांची मुलगी 18 वर्षाची असताना वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिचेही 2 विवाह झाले आहेत। अश्विनीचं पहिलं लग्न 1998 साली अभिनेता नितेश पांडेसोबत झालं होतं, पण काही कारणाने त्यांचा 2002 मध्ये घटस्फोट झाला। 2009 साली अश्विनीने अभिनेता मुरली शर्माबरोबर दुसरा संसार थाटला। अभिनेत्री तेजस्वी पंडितचा देखील घटस्फोट झालेला आहे। ती सध्या एकटीच राहते। सुपरस्टार सिद्धार्थ जाधव देखील सध्या पत्नीपासून विभक्त आहे। सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर
आणि त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांचा घटस्फोट झालेला नसलाही तरी ते दोघे एकत्र राहत नाहीत. सोनाली कुलकर्णीने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी याच्याशी लग्न केलं होतं, परंतु त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचे प्रमुख नचिकेत पंतवैद्य यांच्याशी तिने 2010मध्ये लग्न केलं. मानसी नाईक हिने 2021मध्ये प्रदीप खरेराशी लग्न केलं होतं, पण 1.5 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. याबद्दल अनेक मुलाखतींमध्ये तिने सांगितलेलं आहेच. मानसी पुन्हा एकदा प्रेमात पडली असून मानसी आणि राहुल रिलेशनशिपमध्ये असल्याचं दिसून येत आहे. अद्याप मानसीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मानसीचा कथित बॉयफ्रेंड अंतराळ शास्त्रज्ञ असल्याचं सांगण्यात येत आहे. लवकरच ही गुड न्यूज सगळ्यांसमोर येईल अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांची आहे. या सर्व कलाकारांचं पुढील आयुष्य सुखासमाधानात जावं हीच सदिच्छा.